नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्री रेसिपीजमध्ये तुमचं. आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी. तर ताजे नारळाची वडी बनवत आहे आपण. तर नारळ घेतलेले आहे आणि नारळांना आपल्याला किसून घ्यायचे. या ठिकाणी 5 नारळांचा यूज केला आहे मी. तर हे 5 बाउल भरून नारळ आहेत. कधीही नारळाची वडी बनवत असताना नारळ आधी किसून नंतर बाउलमध्ये मोजून घ्या किती भरतायत. त्या हिशोबाने आपल्याला नंतर साखर ॲड करायची आहे. तर एवढे 5 बाउल एवढे मी भरून टाकलेले आहेत. तुपामध्ये छान असे त्यांना शेकून घेणार आहे, पण जास्त नाही भाजायचे. फक्त त्याचं मॉइश्चर जाईल एवढंच, कारण आपण नारळाचं दूध पण काढलेलं नाही आहे. जर तुम्हाला दूध काढायचं असेल तर काढू शकता, पण याचा एक स्वाद वेगळा येतो, त्यामुळे मी ठेवलेला आहे. आणि एका साईडला आपण साखर घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी मी 5 कपसाठी 4 कप साखर घेतली आहे, पण एवढी टाकायची नाहीये. 3.5 कप टाकायची आहे. 3 कप टाकली तरी चालेल. तुम्हाला किती पट गोड आवडते त्या हिशोबाने टाका. इथे मी दुधावरची ताजी मलाई ॲड करते आहे आणि थोडंसं दूध ॲड करत आहे. बस 2 चमचे एवढं दूध आणि त्याची मलाई. आता छान मिक्स करून घ्यायचे आणि मॉइश्चर जाईपर्यंतच शेकून घ्यायचे. जास्त शेकू नका, अजिबात लाल होऊ द्यायचं नाहीये आपल्याला इथे नारळ. जर आपण नारळ लाल होऊ दिलं तर ती मिठाई न लागता मसाल्याचं नारळ आपण खातोय असे वाटेल. त्यामुळे आपल्याला थोडासा त्याचा रंग असा चेंज होत आला की लगेचच त्यात साखर ॲड करायची आहे. मॉइश्चर गेलं, थोडं सुक्क वाटायला लागलं की त्यात साखर ॲड करा. इथे 3 ते 3.5 कप एवढी 5 बाउलसाठी 3.5 बाउल एवढी साखर टाकली आहे मी. छान असं मिक्स करून घ्यायचे. तुमच्या गोडानुसार जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी साखर टाका. मी अंदाजाने तुम्हाला सांगत आहे की एवढ्या प्रमाणासाठी एवढं लागतं म्हणून. आता साखर आपलं पाणी सोडेल तर ते पाणी आपल्याला थोडं आटू द्यायचे, पण जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही, कारण नारळाची वडी आपल्याला सॉफ्ट हवी आहे. जर तुम्ही त्याला साखरला जास्त होऊ दिलं तर साखर ही हार्ड होईल आणि वडी पण आपली हार्ड होईल. आपल्याला सॉफ्ट हवी आहे म्हणून नारळाची आणि साखर एकजूट झाली ह्याप्रमाणे मिक्स करून घ्यायची आहे आणि गोडा होत येतपर्यंतच आपल्याला साखर आणि नारळ होऊ द्यायचे. तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावल्यानंतर ताट साईडला ठेवायचे. परत आपल्याला नारळाच्या वडीकडे जायचं आहे. हे पहा, याप्रमाणे तूप लावलं आहे मी. आता मी अर्धा भाग बिना फ्लेवरचा, फक्त नारळाची वडी आहे म्हणून बस नारळ, तर अर्धा भाग ताटात टाकलेला आहे आणि दुसऱ्या अर्ध्या भागात मी टाकत आहे गुलाबाचं सिरप. तर गुलाब क्रश पण यूज करू शकता तुम्ही. माझ्याकडे सिरप अवेलेबल होतं लगेच म्हणून मी ॲड केलं. मस्त होते, छान असा स्वाद आणि सुवास त्यामध्ये येतो, छान असा फ्लेवर उतरतो. आता ही वडी सेट व्हायला 4 ते 5 तास नक्की लागतात बाहेर, पण तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहे, नाहीतर वडी पाणी सोडते मग. जर तुम्ही बाहेर ठेवलं तर एक पूर्ण दिवस लागेल वडी सुकायला आणि सेट व्हायला. बाहेर पण राहते, पण 4-5 दिवस आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायची आहे. छान अशी सेट होते आणि लगेच बनवून खात असणार तर कमी प्रमाणात घ्या. 2 नारळाचं बनवा, त्याच दिवशी बनवा आणि त्याच दिवशी खा. पण फ्रीजमध्ये एकदा सेट झाल्यानंतर छान मुरून येते आणि नंतर तिचा स्वाद खूप खुलून येतो. तर नक्की तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि नक्की कळवा तुमची वडी कशी झाली ते. थँक यू.